राज्यात शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला तो डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे आणि अमोल कोल्हेंना हा मुकाबला करायचा आहे तो शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील जे 3 वेळा या ठिकाणावरून खासदार आहेत. स्वतः डॉक्टर अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत. अमोल, स्वागत तुझं. आणि प्रामुख्याने किती टफ वाटते, कारण जो व्यक्ती 3 वेळा खासदार या ठिकाणावरून निवडून आलाय त्याचा सामना करायचा आणि पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणात तो उतरलाय. नाही, आव्हान तर नक्कीच आहे, कारण मी विरोधकांना कधीच कमी मानत नाही आणि 15 वर्षाचा अनुभव ही मोठी बाब आहे. परंतु ज्या पद्धतीनं सध्या या मतदारसंघात माझ्यावर वैयक्तिक टीका होतीये, मला वाटतं की सन्माननीय खासदार ही त्यांची निष्क्रियता लपवण्यासाठी अशा पद्धतीने वैयक्तिक टीका करत सुटलेले आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे एक पातळी सोडून राजकारण करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे. अमोल कोल्हे प्रचारात उपलब्ध नसतात, नॉट रिचेबल असतात, मग निवडणूक झाल्यानंतर मतदारांना कसे उपलब्ध होतील? मला वाटतं की त्यांच्या आरोपाला आता जे समोर ते बघतायत यामुळेच त्याला उत्तर मिळालं असेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपल्यानंतर मालिका विश्वातून अभिनयाची निवृत्तीची घोषणा केलेली आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी मतदारांसाठी मी कायम उपलब्ध राहीन. विद्यमान खासदार जेवढा वेळ देतात त्याहूनही जास्त वेळ मी माझ्या मतदारांसाठी अवेलेबल राहील, कारण या मतदारसंघातले अनेक प्रश्न सोडवणं बाकी आहे. जे विकासाचे दावे केले जातात यामध्ये खूप फोलपण आहे, खूप पोकळी आहे, अनेक गोष्टी करायच्या बाकी आहेत आणि जे 15 वर्षात झालं नाही ते 5 वर्षात करून दाखवायचं. पण ही निवृत्ती केवळ लोकांच्या उपलब्धतेसाठी असेल की आणखी काही कारण आहेत? उभं आलाय या क्षेत्राचं, असं काही आहे का? नाही, तशी चर्चा आहे लोकांमध्ये. नाही, उभं घेण्याचं कारण काहीच नाहीये. तुम्ही कलाकार आहात, तुमच्या क्षेत्रातले किती लोक कलाकार या ठिकाणी प्रचाराला किंवा पाठिंबा दिला? पाठिंबा सगळ्यांचा आहे, पाठिंबा माझ्या संपूर्ण टीमचा आहे, अनेक मित्र परिवार आहे, या सगळ्यांचा पाठिंबा आहे. फक्त प्रचारात सक्रियपणे मी त्यांना इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी मी अजून कुणाला आमंत्रित केलेलं नाही, कारण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ही निवडणूक केवळ ग्लॅमरची, ही निवडणूक केवळ अभिनेत्याची असू नये, तर ही निवडणूक लोकांचे प्रश्न समजणाऱ्या एका तरुण कार्यकर्त्याची असावी, ही माझी भूमिका आहे आणि त्या भूमिकेने पुढे चाललोय. एक देशात चर्चा सुद्धा सुरू आहे की कलाकार भूमिका घेत नाहीत. आपण बघितलं काही ठराविक कलाकार जे आहेत तेच फक्त या ठिकाणी बोलताना दिसत आहेत, मात्र इतर कलाकार जे आहेत ते भूमिका घेत नाहीत. कसं असतं, काही क्षेत्र असतात ही सॉफ्ट टार्गेट असू शकतात आणि कलाक्षेत्र हे असं आहे की ते संघटित क्षेत्र नाहीये आणि त्यामुळे जे संघटित क्षेत्र नसतं ते कायम सॉफ्ट टार्गेट असू शकतं. त्यामुळे प्रत्येकाची भूमिका असेल, भूमिका न घेण्याची. माझ्यासारखी काही माणसं असतात जी थेट भूमिका घेतात आणि ती भूमिका अंमलात आणतात सुद्धा. निश्चित तुम्ही भूमिका सुरुवातीलाच घेतली होती राजकारणात, म्हणजे निवडणूक लढवण्याचा जेव्हा निर्णय घेतला होता की देशात जी अस्वस्थता आहे त्याच्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय. कुठली अस्वस्थता तुम्हाला देशात जाणवते? आता मी तुम्हाला जसं म्हणालो की स्वायत्त संस्थांवर येत असणारा घाला किंवा समाजात पडत असणारी फूट, धर्माच्या नावावर, जातीपातींच्या आधारावर पडत असणारी फूट, इतकंच कशाला, पण जर सैनिकांचं जे शौर्य आहे त्या शौर्याच्या भांडवलाचं राजकारण होत असेल आणि जर अशी दुर्दैवी विधानं समोर येत असतील की शेतकरी आत्महत्यांवर राजकारण होऊ शकतं तर सैनिकांच्या हौतात्म्यावर का नाही, मला वाटतं अत्यंत दुर्दैवी विधान आहे. या दोन्ही राजकारण करण्याच्या गोष्टी नाही आहेत. किंवा मध्यंतरी परवाचं जे एक विधान आलं ते शहीद हेमंत करकरे यांच्याविषयीचे विधान येतं. ज्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलं त्यांच्या हौतात्म्याचा, त्यांच्या शौर्याचा आधी आदर करूया आणि त्यांच्याविषयी असं काहीतरी बेजबाबदार बोलणं हे बेताल बोलणं. आणि तुम्ही बघत असाल तर या बेताल अशा वक्तव्यांची मालिकाच गेली 5 वर्ष सुरू आहे आणि त्यामुळे या सगळ्या राष्ट्रीय प्रश्नांमध्ये एक महत्वाचा विषय असा, 2022 साली देश सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणारा देश होणार आहे. असं असताना किमान पुढची 20-25 वर्षांचं धोरण ठरवून चालणारं राजकारण हवंय. 2014 साली जेव्हा हे सरकार सत्तेवर आलं त्यावेळी विकासाची भाषा बोलत होतं आणि 2019 साली ही विकासाची भाषा तोंडून गायब झालेली आहे. फक्त भावनिक मुद्दे चाललेले आहेत आणि जेव्हा कोणत्याही देशाचं राजकारण हे केवळ भावनिक मुद्द्यांवर करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्या देशात भविष्यातल्या अराजकतेची बीजं पेरलेली असतात. अरब स्प्रिंगमध्ये आपण हे पाहिलं, ज्या गल्फ कंट्रीजमध्ये त्यामध्ये जो प्रॉब्लेम झाला त्यामध्ये आपण हीच गोष्ट पाहिलेली आहे आणि त्यामुळे एक सक्षम पुढच्या 20-25 वर्षांचा धोरणात्मक विचार करणारं सर्वसमावेशक असं सरकार येणं गरजेचं आहे. तुमच्या मतदारसंघात आम्ही मुद्दा जो बघितला प्रचाराचा, जो प्रमुख मुद्दा आहे तो बैलगाडी शर्यत. म्हणजे बैलगाडी शर्यत हा लोकसभेच्या प्रचाराचा मुद्दा महाराष्ट्रात तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी बघतोय. नाही, कसं आहे की हा मुद्दा तसं पाहिलं तर 2009ची जी निवडणूक लढवण्यात आली होती ती 2009च्या निवडणुकीमध्ये सध्याचे जे खासदार आहेत त्यांनी या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली होती आणि दुर्दैवानं बैलगाडा शर्यतींवर बंदी आली आणि त्यामुळे एक खूप मोठा वर्ग हा आजही या भागातला नाराज आहे.
पण याच्यातल्या काही वस्तुस्थितीच्या गोष्टी अशा आहेत की विद्यमान खासदारांनी केवळ राजकारण करण्यासाठी हा विषय हाताळला. बैलगाडा शर्यत हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा फार मोठा विषय होऊ शकतो. हा केवळ करमणुकीचा विषय नाही, पण याकडे त्या दृष्टिकोनातून कधी पाहिलंच गेलं नाही, हे दुर्दैव आहे. किंबहुना बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली, त्यामध्ये बैल या प्राण्याचा संरक्षित प्राणी, वाघ, सिंह असा समावेश करण्यात आला आणि त्यावेळी वन खात्याच्या, वन आणि पर्यावरण खात्याच्या केंद्र सरकारच्या समितीवर विद्यमान खासदार होते. मला वाटतं हा पूर्णपणे तेव्हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. मुद्दा लक्षात नाही आला की बैल जर संरक्षित प्राण्यात टाकले तर शर्यतीवर बंदी आहे. मला हेच वाटतं की हा मुद्दा दुटप्पी आहे की इथे येऊन एक भूमिका घ्यायची आणि दिल्लीत मात्र त्याविषयी तोंड उघडायचं नाही, ही दुटप्पी भूमिका आहे. आणि त्यामुळे या बाबतीत सर्व प्रकारे कुठल्याही श्रेयवादामध्ये न जाता ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकणारी एक मोठी गोष्ट. अगदी साधं उदाहरण देतो. 3-3 दिवसांच्या जत्रा होत्या. या जत्रा बैलगाडा शर्यतीमुळे 1-1 दिवसावर आलेल्या आहेत. जेव्हा जत्रा जाते त्या तिथले छोटे व्यावसायिक असतात, व्यापारी असतात, हॉटेल व्यावसायिक असतात, छोट्या छोट्या लोकांचं फार मोठं नुकसान होतं. हे आर्थिक उलाढालीचे फार मोठं साधन आहे. त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहायला पाहिजे. तुमचा खूप संबंध जवळचा आलेला आहे बैलगाडी शर्यतीशी. काय लहानपणीचे अनुभव आहेत? कारण तुमचे आजोबा बैलगाडी शर्यतीचे मालक होते. माझे आजोबा कैलासवासी भागोजी सभाजी कोल्हे यांचा बैलगाडा होता आणि लहानपणी आम्ही कायम जायचो. म्हणजे अगदीच लहान असताना नारायणगावचा घाट असेल किंवा आमच्या थापलिंगची जत्रा असेल, या ठिकाणी प्रत्येक वेळी जायचो आणि मग तो उधळला जाणारा भंडारा आणि ती अनाउन्समेंट, झाली 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 भिर लांबणं आणि त्यानंतर ते धावणं, त्या समोर गाड्यासमोरची घोडी धरणं आणि मग नंतर तो घाट संपल्यानंतर गाडा अडवण्याचा प्रयत्न, या सगळ्या आठवणी अशा जवळच्या. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जो बैलगाडा मालक आहे तो आपल्या बैलांची पोटच्या पोरासारखी काळजी घेतो आणि ही भावना, ही भूमिका राष्ट्रीय स्तरावर नीटपणे मांडलीच गेली नाही. त्यामुळे आजपर्यंत ही शर्यत सुरू झाली नाही, असं माझं ठाम मत आहे. आणि तुम्ही जसं म्हणाला तर केवळ बैलगाडा हा मुद्दा नाहीये, पण या मतदारसंघात असे अनेक मुद्दे आहेत. जसं आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ जाणं हा संपूर्ण मतदारसंघाला 25 वर्ष मागं नेणारा अदूरदृष्टीची चूक होती, हे ठामपणे मला सांगावं असं वाटतं. कारण एक कार्गो एअरपोर्ट होणं, एक इंटरनॅशनल एअरपोर्ट जेव्हा होतो तेव्हा जवळपास 1.25 लाख लोकांना रोजगार मिळू शकतो. आजूबाजूच्या भागातलं मग अगदी रिअल इस्टेट पासूनच्या गोष्टी असतील किंवा हा कार्गो एअरपोर्ट होणार होता. हा कार्गो एअरपोर्ट झाल्यानंतर शेतीमालाचा जो एक्सपोर्ट आहे, तर प्रामुख्यानं 60% ग्रामीण जनता आहे आणि यामधल्या शेतीमालाचा जो एक्सपोर्ट आहे, इथे डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत, इथे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. या सगळ्यांच्या एक्सपोर्टसाठी, शेतमालाच्या एक्सपोर्टसाठी जी एक सुविधा निर्माण होणार होती, ही सुविधा तयार झाली नाही. जेव्हा इंटरनॅशनल एअरपोर्ट होतं तेव्हा त्याच्या जवळपास कार्गो एअरपोर्ट नंतर रेल्वे जंक्शन ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट त्याच्या जवळपास असते, सर्वसाधारणपणे असते. त्यामुळे तीही गोष्ट घडली. सो एकूण डेव्हलपमेंट, एकूण विकासाला एक फार मोठी खीळ सन्माननीय खासदारांच्या या अत्यंत अदूरदृष्टीच्या निर्णयामुळे घातली गेलेली आहे. मग पुणे नाशिक हायवेचा प्रश्न असेल, आज जे सांगितलं जातं 80% काम पूर्ण, ही धूळफेक आहे. कारण 3 टप्प्यांमध्ये हायवेचं काम झालेलं आहे. या 3 टप्प्यांमधला एक टप्पा हा शिरूर मतदारसंघामध्ये येतो आणि हे जो शिरूर मतदारसंघामधला टप्पा आहे त्याच्या 5ही बायपासचं काम आज बाकी आहे. चाकणची वाहतूक, पलीकडे पुणे नगर हायवेची वाहतूक बघा, वाघोलीच्या वाहतूक बघा, पलीकडे हडपसरच्या भागामध्ये सोलापूर हायवेवरची वाहतूक बघा. याच्यावर कुठेच पर्याय काढला गेलेला नाहीये. साधं एक रेल्वे क्रॉसिंग जर हडपसरच्या भागातलं 10 वर्षात करता आलं नसेल आणि त्या भागातल्या नागरिकांचा हा अत्यंत महत्वाचा वेळ वाया जात असेल, म्हणजे या गोष्टींकडे लक्ष गेलं पाहिजे. म्हणजे हे प्रचारात प्रमुख मुद्दे आहेत तुमचे. मगाशी आपण बैलगाडीवर बोलत होतो, तुम्ही घोड्याचा उल्लेख केला, तर तुम्ही मालिकेत ज्या सफाईपणे घोड्यावर बसता आणि दौड करता, तर हा लहानपणाचा अनुभव आहे? लहानपणाचं एक ते प्रचंड आकर्षण आहे आणि ती आवड आहे. आणि घोड्यावर बसल्यानंतर यू गेट दॅट डिफरंट ॲड्रिनलिन रश, असं मला काय वाटतं. आणि ज्या मालिका मी करतो, ज्या भूमिका मी करतो, त्यात घोडा ही अपरिहार्य गोष्ट आहे. पण निवडणुकीतही तुमच्या घोडा दिसतोय, कारण तुम्ही प्रचाराला घोड्यावर जाता आणि त्याच्यावरही विरोधकांचा आक्षेप आहे. मला वाटतं आक्षेप दुर्दैवी आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की स्वप्नात सुद्धा त्या गोष्टी दिसतात, तसं कदाचित त्यांचं होत असावं. मालिका आणि राजकारण या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पण दुर्दैवानं म्हणजे कालच सोशल मीडियावर काहीतरी एक प्रेस कॉन्फरन्स झाली, एक सोशल मीडियावर काही गोष्टी सर्क्युलेट होत आहेत आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अत्यंत हास्यास्पद असे काही आरोप करण्यात आले 2016च्या एका सिनेमाच्या संदर्भात. मला वाटतं हे अत्यंत हीन पातळीवरचं राजकारण आहे. कारण 2016च्या सिनेमाविषयी तुम्ही बोलता आहात. बरं, तो सिनेमा हा बेळगाव सीमा प्रश्नाच्या संदर्भातला आहे. पन्हाळ्यावरचं चित्रीकरण, पन्हाळ्यावरच्या चित्रीकरणाचा जो विषय आहे, तो सिनेमा हा बेळगाव सीमा प्रश्नावरचा आहे. जो नायक आहे
तो महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो, जी नायिका आहे ती सीमा भागाचं प्रतिनिधित्व करते आणि या दोघांचीही जे केमिस्ट्री आहे याच्यावर तो संपूर्ण सिनेमा आहे. तर सिनेमाचा विचार न करता केवळ एक क्लिप काढून त्याच्यावर गदारोळ माजवायचा. बरं त्यावेळी मी शिवसेनेत सक्रिय होतो तेव्हा माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी याला पूर्ण पाठिंबा दिला होता. सामनामध्ये याचा अग्रलेख आला होता. कोल्हापुरातल्या शिवसैनिकांनी जीवाचं रान करून हा सिनेमा बेळगाव सीमा भागात प्रदर्शित व्हावा, म्हणजे झी 24 ताचं फार महत्वाचं योगदान होतं की आपण तिथे जाऊन हे शूट केलं होतं. त्याचे वाईट्सही तुमच्याकडे असतील की कर्नाटकात संपूर्ण पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा आपण गनिमी काव्यानं आत शिरून या सिनेमा रिलीज केला होता सीमा भागामध्ये. बरं, ही सगळी गोष्ट मला वाटतं मुळात शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये लढत ही शिवसेनेबरोबर नाहीच आहे. ही एका व्यक्तीची सेना आहे आणि ज्या व्यक्तीची सेना आहे त्या व्यक्तीच्या सेनेला कदाचित शिवसेनेची भूमिका माहीत नसेल असा संभ्रम लोकांमध्ये तयार झालाय. संभाजी मालिकेबद्दलही आक्षेप घेतले गेले आणि निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली की मालिका दाखवू नये, त्याच्यामुळे प्रचार होतोय. एक्झॅक्टली, मी त्याच मुद्द्यावर येतोय की एकीकडे ही भूमिका घ्यायची आणि दुसरीकडे 2017 मध्ये संभाजी महाराजांचा इतिहास 127 देशांमध्ये जी मालिका घेऊन जाते त्या मालिकेच्या प्रक्षेपणावर तुम्ही आक्षेप घेताय. मग मला वाटतं की मग तुमच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीवर विश्वास नाही का? महत्वाचा मुद्दा कसा आहे की हे सगळे प्रश्न उपस्थित करून मतदारसंघातले प्रश्न सुटणार आहेत का? हे सगळे प्रश्न उपस्थित करून भोसरीतला रेड झोनचा जो प्रश्न आहे, जो संरक्षण खात्याच्या कमिटीवर असताना सुद्धा सन्मान्य खासदारांना सोडवता आलेला नाही. कपिलजी, एक अत्यंत महत्वाचा आणि दुर्दैवी एक दीपकजी मुद्दा असा आहे की 128 प्रश्न विचारलेले संरक्षण खात्याविषयी सन्मान्य खासदारांनी. यांच्या मतदारसंघामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघ येतो जिथे आज जवळपास 1-1.5 लाख लोक रेड झोनमुळे प्रभावित आहेत, बाधित आहेत. आणि हे असं असताना रेड झोन विषयीचा एकही प्रश्न त्या 128 प्रश्नांमध्ये नाहीये. म्हणजे माझं खरं तर आव्हान आहे तुम्हाला सगळ्यांना की हे 128 प्रश्न कोणते आहेत हे एकदा लोकांसमोर येऊ द्या. माझ्याकडे आहे डॉक्युमेंट्स, पण हे 128 प्रश्न कोणते आहेत हे एकदा लोकांसमोर येऊ द्या. हा रेड झोनचा प्रश्न सुटणार नाही, वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही, एखादं ट्रॉमा केअर सेंटर नाहीये. म्हणजे स्मशानभूमीची कामं करता तुम्ही, मान्य मला झाली पाहिजे, पण माणसं स्मशानात जाऊ नयेत म्हणून ट्रॉमा केअर सेंटर नको, एकही ट्रॉमा केअर सेंटर नाही. हे सगळे मुद्दे हे वैयक्तिक टीका करून सुटणार आहेत का? तुमचा एक आरोप आहे की नगरसेवकाची जी काम आहेत ते खासदार करतात इथले. हे दुर्दैव आहे की कुठेतरी ऐकायला मिळतं कचऱ्यासाठी घंटागाडी देणं, कुठेतरी ऐकायला मिळतं पेवर ब्लॉक बसवणं. आणि जेव्हा अशी कामं समोर येतात तेव्हा खरोखर असं वाटतं की खासदार या लोकप्रतिनिधी पदाचं एक फार महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे धोरणात्मक बाबींवर निर्णय घेणं. म्हणजे कुठेतरी पेवर ब्लॉक बसवलं याचं श्रेय घेण्यापेक्षा आता कांद्याची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. कांदा उत्पादक शेतकरी फार मोठा आहे माझ्या मतदारसंघामध्ये. हा कांदा जेव्हा आयात करण्यात आला पाकिस्तान आणि इजिप्तमधून तेव्हा या भूमिकेवर ठोस पावलं उचलायला हवी होती, ठोस भूमिका संसदेत मांडायला हवी होती, विरोध करायला हवा होता. म्हणजे जेव्हा कांद्याचे भाव कडाडले, सर्वसामान्य बाजारात कांद्याचे भाव कडाडले, पण त्यामुळे शेतकऱ्यांना 2 पैसे चांगले मिळाले होते. त्यावेळी कांद्याच्या माळा घेऊन तुम्ही निषेध करता आणि आता कांद्याचे भाव गडगडले तुम्ही आवाज उठलाच नाही. तुम्ही प्रचारात एक मुद्दा उपस्थित करायला, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्हाला काय वाटतं गेल्या 5 वर्षात जे कामं सरकारने शेतकऱ्यांसाठी केली, मग राज्यातली कर्जमाफी असो, हमी भावाचं जे आश्वासन दिलं होतं, किती पूर्तता जाणवते आपल्याला या मतदारसंघामध्ये? नाही, तुम्ही जर ग्रामीण भागात तुम्ही माझ्यापेक्षाही जास्त फिरलात महाराष्ट्राच्या संपूर्ण ग्रामीण भागात, तर यामध्ये एक प्रचंड रोष आहे. म्हणजे तो शेतमालाला हमीभाव तर नाहीच मिळाला. आज जोडधंदा म्हणून आपण दुग्ध व्यवसाय अनेक शेतकरी करतात. यामध्ये दुधासाठी जे 5 रुपये शासकीय अनुदान होतं ते शासकीय अनुदान नाहीचं झालंय. दूध धंद्याला आज हे नाहीये. आज दुष्काळाची परिस्थिती आहे. चारा छावण्याची अजून कुठेही हे दिसत नाही. आणि अत्यंत वरवरचे सल्ले दिले जातात. मध्यंतरी महाराष्ट्रातल्या एका मंत्र्यांनी सल्ला दिला की चारा जर दुष्काळ असेल तर हे तिकडे घेऊन जा, पाहुण्यांकडे घेऊन जा जनावरं. हा सल्ला होऊ शकत नाही असं मला वाटतं. इतकंच नाही तर 65% लोकसंख्या ज्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे त्या शेती व्यवसायाच्या संदर्भात कोणते निर्णय घेतले गेले. म्हणजे 2014 स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणीचं काहीतरी आश्वासन देण्यात आलं होतं, हमीभावाचं आश्वासन देण्यात आलं होतं. यातल्या कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीत. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विचारायचं असेल तर शेतमालावर प्रक्रिया करणारा एकही उद्योग आलेला नाहीये खासदारांच्या माध्यमातून. किंवा आता तुम्ही एअरपोर्ट तर घालवूनच बसलेला आहात, पण कोल्ड स्टोरेज मेंटेन चेन जी असते ती चेन निर्माण करण्याच्या उद्दिष्टानं शेतमालाला जो नाशवंत माल आहे तो खराब होऊ नये म्हणून कोल्ड स्टोरेजची फॅसिलिटी सुद्धा तुम्ही तयार करू शकलेला नाही आहात.
मला वाटतं यामुळे हे संपूर्ण शेतकऱ्यांसाठी एक निराशेचं वातावरण आहे. शेतकऱ्यांना आपलं कोणी ऐकू शकतं, आपलं म्हणणं कोणी समजू शकतं असा चेहराच गेल्या 5 वर्षात सरकारमध्ये नव्हता. शिवसेनेकडनंच तुमच्या जातीचा उल्लेख या ठिकाणी होतोय. कसं आहे, हा त्यांनी उल्लेख केला त्यामुळे त्याविषयी मी काय बोलणार. माझं अगदी स्पष्ट मत आहे की मी जन्माला कुठल्या जातीत आलो हे माझ्या हातात नाही आणि त्यामुळे माझ्या हातात जे आहे ते माझ्या कर्तृत्वानं माझ्या समाजाला, माझ्या राज्याला, माझ्या राष्ट्राला माझा अभिमान वाटू शकतो की नाही एवढीच गोष्ट माझ्या हातात आहे. आढळरावांकडनं दावे केले जात आहेत म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं की आढळराव यावेळेला चौकार मारणार आणि तुमचे कार्यकर्ते म्हणतात की अमोल कोल्हे आढळरावांची विकेट घेणार. कसं आहे, सर्वसामान्य जनता जनार्दनाच्या हातात ही गोष्ट आहे. उमेदवाराने कुठलेही दावे केले किंवा काहीही केलं तर माझी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून भूमिका आहे की जनतेला गृहीत धरू नये आणि ज्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हातात घेतलेली आहे ती पाहता मला वाटतं की हे जनताच ठरवेल. चौकार, त्रिफळा या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. महत्वाची गोष्ट ही मतदारसंघातले प्रलंबित प्रश्न सोडवण्यात, मतदारसंघासाठी बरंच काही करायचं आहे. म्हणजे भक्तिशक्ती कॉरिडॉर सारखा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यानंतर आदिवासी भागात वनौषधींवर प्रक्रिया करणारे प्रकल्प आले पाहिजेत. त्यामध्ये या पुणे नाशिक हायवे, पुणे नगर हायवेसाठी ट्रॉमा केअर सेंटर झालं पाहिजे. हडपसरमध्ये एक जनरल हॉस्पिटल झालं पाहिजे. आरोग्य हा सर्वसामान्य माणसाचा अधिकार होऊ शकतो तर त्या दृष्टीनं संसदेत आवाज उठवला पाहिजे. क्रॉप रोटेशनची सिस्टीम ही पाण्याच्या दुर्भिक्षाच्या ठिकाणी ही क्रॉप रोटेशन सिस्टीम इथे आली पाहिजे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याच्या दृष्टीने शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आले पाहिजेत. तरुणांसाठी क्रीडा संकुलं नाही आहेत. सगळ्यात जास्त रोजगाराची संधी या मतदारसंघात असताना सुद्धा स्थानिकांना रोजगारात प्राधान्य नाही. त्यांच्यासाठी स्किल्ड मॅनपॉवर देणाऱ्या शिक्षण संस्था नाहीत. या सगळ्या गोष्टी करायच्या आणि मला वाटतं चौकार वगैरे या बातांपेक्षा, या चौकार वगैरे या गोष्टींपेक्षा या विकासाच्या गोष्टी करणं जास्त गरजेचं आहे. ते मला करायचंय. निश्चित अमोल कोल्हेजी, थँक्यू, धन्यवाद. आणि आता मी समोर बघतो की गावकरी थांबलेले तुमच्या स्वागतासाठी, त्यामुळे आम्ही मुलाखत आटोपती घेतो. हे होते डॉक्टर अमोल कोल्हे, जे आता राजकारणात पूर्ण सक्रिय झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि नव्या भूमिकेत सध्या आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते आता रिंगणात आहेत. 29 एप्रिलला मतदान आहे शिरूरचं आणि निकाल लागेल तेव्हा अमोल कोल्हे हे आढळरावांची विकेट घेतात का हे स्पष्ट होणार आहे.